फक्त एक नंबर डायल केला आणि बँक खात्यातून 40,000 रुपये गायब झाले. हो, असं घडलंय आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये. आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही सुरक्षित आहात असं तुम्हाला वाटत असलं तरीही आपल्याकडूनच चुका होतात आणि त्याची मोठी नुकसान भरपाई ही आपल्यालाच करावी लागते. नेमकं काय घडलं आहे ते देखील जाणून घेऊयात. ऑनलाईन पैसे पाठवणं एकाला चांगलंच महागात पडलंय. चुकीचा नंबर डायल झाल्यामुळे मित्राला पाठवलेले 600 रुपये मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात गेले. ते परत घेण्यासाठी बँकेचा IFSC कोड दिला. त्या आधारे सायबर भामट्याने खात्यातील 39,989 रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार सप्टेंबर 2024 रोजी घडला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी गुन्हा दाखल झालाय. याबाबत नालेगाव येथे राहणाऱ्या आदित्य संजय बेल्हेकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना त्यांचा मित्र महेश राठोड यांना 600 रुपये पाठवायचे होते. मात्र त्यांच्याकडून चुकीचा नंबर डायल झाल्याने ही रक्कम हरिलाल नावाच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा झाली. त्यांनी ऍप वरून नंबर घेऊन त्या व्यक्तीला फोनही केला. मात्र त्याने बँकेचा IFSC कोड मागितला. पैसे परत मिळतील या आशेने फिर्यादीने हा कोड त्याला पाठवला. मात्र त्यांचे 600 रुपये तर परत आलेच नाहीत. उलट त्यांच्या बँक खात्यातील 39,989 रुपये हे गायब झाले. तसा मेसेज देखील त्यांना आला. पैसे खात्यातून गायब झाल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये येऊन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. मित्रांनो, तंत्रज्ञान जितकं सोपं आहे तितकंच ते धोक्याचंही ठरू शकतं. तुमची एक छोटीशी घाई तुमच्या कष्टाची कमाई हिरावून घेऊ शकते. त्यामुळे कोणताही नंबर डायल करताना किंवा पैसे ट्रान्सफर करताना 10 वेळा नक्की खात्री करा. तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.